होतं. आणि ह्याच फक्त प्रवक्ता अकॅडमीमध्ये 2, 3, 4 जेवढा वेळ त्याला होईल तेवढा वेळ हे बसू दिलं जातं. आणि हे कशामुळे माहितीये का, असं म्हटलंय समवन से लँग्वेज फ्लेरिशेस इन फ्रीडम. भाषा ही समृद्ध केव्हा होते, जेव्हा तिला फ्रीडम मिळतं. आणि मुलांना पण तुम्हाला फ्रीडम द्यायला हवं. ऍक्च्युली आता पालकांच्या अपेक्षा वाढल्या सर, खूप वाढल्या. पालक म्हणतात की आत्ता टाकलंय ना तर आत्ताच्या आत्ता ते मोठं व्हायला पाहिजे किंवा आत्ताच्या आत्ता त्याला यायला पाहिजे. तसं नाही होत. कुठलीही गोष्ट स्टेप बाय स्टेप होईल आणि स्टेप बाय स्टेपच वाढेल. त्याच्यामुळे कमी दबाव असणे हे खूप गरजेचं आहे. तुम्ही जास्त प्रेशराईज विद्यार्थ्यांना करू नये, नाहीतर खूप काही पालक खूप प्रेशराईज करतात इकडे तिकडे ह्या सर्व गोष्टींसाठी. मला असं वाटतं की मी तुम्हाला एक स्प्रिंगची गोष्ट म्हणजे छोटीशी आहे बघा. स्प्रिंग असते याच्यामध्ये आपल्या पेनमध्ये, आणि ती आपण दाबलं की खाली वरती होते बरोबर. तिला तुम्ही हातात घ्या आणि हातात घेतल्यानंतर तिला कमी दाबा. कमी दाबल्यानंतर सोडा तिला. ती हळूच जम्प करेल. पण तिला जर जास्त दाबून धरली आणि जोरात सोडली तर ती एवढी जम्प करेल की तुम्हाला सापडणार नाही. मुलांचं पण तसंच आहे, तुमच्या पाल्यांचं पण तसंच आहे. तुम्ही जेवढं कमी प्रेशर त्यांच्यावरती आणि व्यवस्थितपणे द्याल तेवढ्याच प्रकारे चांगल्या प्रकारे ते तुमच्या हातात राहतील. नाहीतर मग असं होईल की तुम्ही जास्त दाबायला जाल, जास्त प्रेशराईज कराने तुमच्या हातातून निसटून जातील. त्यामुळे पाल्यांवरती कमी दबाव तंत्र वापरा आणि जे आहे त्या पद्धतीने त्यांना ॲप्रिशिएशन करा. ऍक्च्युली